घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. तर आजचा तुझा प्लॅन काय? काहीच नाही, आता मला झोपायचंय. ओके, आज दुपारी आपण लंच साठी भेटतोय. काही स्पेशल? हो, तुझ्यासाठी एक छोटस सरप्राईज अरेंज केलंय मी. ओम, कसलं सरप्राईज? आत्ताच सांगितलं तर त्यात सरप्राईज काय राहणार? प्रभाकर साहेब, माझा ख्वाब लय मोठा आहे. एक दिवस आपण टाटा बिर्ला होणार. क्या हो साहेब, माझं बोलणं ऐकून हसायला आलं? नाही, असं नाही. पण माझी जबान आहे, आपण होणार. होशील, नक्की होशील. सगळ्यांनीच मोठं होणं गरजेचं आहे. आणि मी तुझ्या बोलण्यावर नाही हसलो बरं का मोहम्मद. मला तुझ्या कॉन्फिडन्सचं कौतुक वाटलं म्हणून हसलो. कॉन्फिडन्स तो तर आपल्यात भरभरून आहे. आता हे बघा ना, माझ्या हातामध्ये टपरीवरच्या चहाचा कप आहे. एक दिवस ह्याच हातात असणार आहे शॅम्पेनचा ग्लास, 5 स्टार मधल्या हॉटेलचा. या मोहम्मद शेखची जबान आहे. नक्की धरशील शॅम्पेनचा ग्लास. मलाही विश्वास आहे तुझ्यावर. सब आपण थोडं शिकलो असतो ना तर लय मजा आला असता. हा, त्याच्यामुळे आपलं काय अडत नाही. शाळेत कमी शिकलो, पण या दुनियेने लय शिकवलं साहेब. पदवीवाला आपल्या पुढे काय उभं राहील एवढ्या दुनियेने शिकवलं. साहेब 6 वर्ष होतो तेव्हापासून काम करतोय. किती? 6. 20 वर्ष झालो आणि स्वतःचा धंदा सुरू केला. आज 6 लोक आपल्या हाताखाली आहेत. उद्या 600 असतील, परवा 6000 आणि मग सब तुम्ही ते काय बोलता ना, आकाश लिमिट. स्काय इज द लिमिट. वैश आकाश लिमिट. सब एक विचारू का, धंद्यामध्ये पार्टनर असावं काय? का रे बाबा, तुला पार्टनरची काय गरज? नाही, आपल्याला हात काळे करायला भीती नाही वाटत, पण लिखाबिडी करायची म्हटली ना की जाम प्रॉब्लेम होतो. कोणते काम आले की लिखाबिडी असतेच, ती आपण करतो. हा, घाबरत नाही. पण ते बारीक बारीक अक्षरात टर्म्स अँड कंडिशन असतात ना साहेब, ते बघून एअर कंडिशन मध्ये घाम फुटतो आपल्याला. म्हणून म्हटलं मशीनची जाणकारी असणारा, नवीन नवीन टेक्नॉलॉजीची माहिती असणारा असा पार्टनर असेल तर बरं होईल ना. मग त्यासाठी पार्टनरची काय गरज आहे? लीगल ऍडवायझर ठेव ना. लीगल ऍडवायझर वो बंदा सल्ला देईल, पण मशीनच्या डिझाईनचं काय? मार्केटमधल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीची माहिती असणारा पार्टनर असेल तर बरं होईल ना. लगता है आपको बात हजम नहीं हुई. नाही, असं नाही रे. बघ मोहम्मद,
अरे मी कधीच व्यवसाय केला नाहीये आणि मला त्यातलं काही कळतही नाही. सीधा बोलो ना साहब, आपके मेरे ऊपर भरोसा नहीं. अरे नाही असं नाहीये. देखो साहब, आपल्या मनात आलं ते आपण बोललो, बाकी अल्ला मर्जी. नाही मोहम्मद, हे बघ मला तुला दुखवायचं नाहीये, पण आपली ओळख ती अशी किती आहे ना, अवघी 8-10 दिवसांची ओळख आहे आपली. साहब आप मिलिट्री में था ना, मिलिट्री वाला किसी से गद्दारी थोड़ी करता है, और उसमें आप पापा जी का बेटा, तो फाइनली ना. अरे तरी पण ठीक है साहब, रहने दो. अरे नाही हे बघ असं नाही. अरे बहुत होगा साहब, मार्केट मध्ये. हे बघ मोहम्मद, माझी ना या शहरामध्ये, या शहरातच काय अख्ख्या जगात कुठल्याही कोपऱ्यात माझी ओळख नाहीये ना. मी मार्केटिंग मला बंद आहे की जो तुला काही काम आणून देऊ शकेल. मैं हूं ना साहब. साहब तुम्ही फक्त शेड मध्ये बसायचा, धंद्यामध्ये हात पण काळ नाही करायचा, ते सगळं मी बघणार. अरे मग माझी काय पूजा घालणार आहे? साहब आमच्या कोममध्ये पूजा कोण घालतंय? साहब जागा माझा, काम माझा, पैसा माझा. तुम्ही फक्त धंद्यावर नजर ठेवायची, नवीन नवीन टेक्निक आणायचा, नवीन नवीन डिझाईन बनवून द्यायचा. एकदा डिझाईन बनवून झाला ना की सगळा जमेल आपला साहब. तुम्ही फक्त नजर ठेवायची. काय जमेल ना हे? हा? कामिनी, तुझं सचिनशी बोलणं झालं का ग? हो, मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कॉलेजला जायला उशीर होतोय असं सांगून सटकला तिथनं. टाळलं त्याने तुला. खरंय, पण किती दिवस टाळणार आहे? कधी ना कधी तर त्याला बोलावं लागेलच. अगं कुणाचा फोन होता ते तरी बघायचंस? नको आऊ, सुहासचा कॉल आहे. अच्छा, म्हणजे आज तू सकाळपासून घराबाहेर गेलेली नाहीयेस, नाही का? नाही आऊ, तसं काही नाहीये. म्हणजे कंटाळा आला म्हणून नाही गेले, इतकंच. कंटाळा आला तुला? छान, तू सांग मला, मी ऐकते. आऊ खरंच. कामिनी, तुला कधीपासून कंटाळा यायला लागला? आणि मी तुला काय आज ओळखतीये? इतकी वर्ष झाली आहेत तुझ्या लग्नाला. तुझे आई बाबा आणि तुझा नवरा यांच्यापेक्षा जास्ती ओळखते मी तुला. म्हणे कंटाळा आला काय? आऊ खरंच तसं काही नाहीये. हे बघ कामिनी, तुला सांगायचं नसेल ना तर सांगू नकोस, पण असे ठातूर मातूर कारण देऊ नकोस ग. त्या प्रभाकरच्या जिभेवर असे सुरुंग पेरलेले असतात, सतत स्फोट करत असतो. त्याच्यामुळेच तू कुठे गेलेली नसणार, हो ना? आऊ तुम्ही प्लीज त्यांना काही बोलू नका. कोणाला काही बोलू नका? ही बजावत होती तुला काही सांगायचं नाही म्हणून. आऊ, हो काय ग, काय सांगायचं नाही मला? नाही ताई, तसं काही नाहीये. म्हणजे आमचा वेगळाच विषय चालू होता, पण या आऊ पण ना. हिला सांगायचं नाही का? बरं 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 बरं. नाही गो बाई, तुझ्याविषयी काही बोलत नव्हतो आम्ही. अगं खरंच मी सांगते, हे पटत नाही यायला. कामिनी, तू समजाव बाई तुझ्या मोठ्या जाऊबाईंना, समजाव. ताई, अहो खरंच काही नाही.
तू काय बोलू नकोस हा? आऊ, माझी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कसली? माझ्याकडे अशी बघायचं नाही अजिबात नाही. कुठे होती आज पार्टी? कशी झाली? तुला विचारते मी, बरी आहेस ना तू? अगं अशी काय बघतीयस? कामिनी, हिला काय झालं बाई? ओ ताई, काय झालं तुम्हाला? अशा का बघताय? मी आलेच. बस, आऊ कॉल येतोय. आतापर्यंत कट केलास ना, तसाच कर. सुषमा, काय झालं? ताई अहो, सुषमा, आऊ, आल्या आल्या तुम्ही माझी थट्टा केलीत ना, मग आता मी जरा तुमची थट्टा केली तर कशी टरकली लगेच? हे बाप, म्हणजे टरकली वगैरे काही नाही. तुम्ही असं बघत होतीस मग आऊ, मान्य करा ना, तुम्ही घाबरलात ना. आणि सासूची मस्करी करतेस? वा ग वा. मी आल्या आल्या सिरियसली विचारलं होतं काय झालं म्हणून. ते हा ग, ते म्हणजे काय, ते तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही, पण तुला सांगायचं नव्हतं. जा आता, जा जा. म्हणजे नंतर परत माझ्याविषयी बोलायला ना? पण मी जाणारच नाही इथून कुठे, मी इथेच बसून राहणार. मग काय कराल? अगं, या चिरंजीव. या या या, अगदी वेळेवर आलात. तुम्ही बसा. श्री, तू पण बस आता. नाही नाही, हे असं बोलवतंय म्हणजे काही सिरियस मॅटर नाहीये ना? तुझ्या बायकोला वेळ लागलाय, वेळ. काय ग सुषमा, अगं असं काय केलंस काय तू? काय नाही, आल्या आल्या आऊनी माझी फिरकी घेतली, मग जरा मी त्यांची फिरकी घेतली. म्हणजे फक्त एवढंच ना? म्हणजे एवढ्यावरून आऊ तुला वेडी वगैरे म्हणते? तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, बायकोच्या की आईच्या? बघ 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 कशी फूट पाडतीये, बघ. तुमचं चालू दे, मी फ्रेश होऊन येतो. श्री, अरे इथे ये, बस माझ्या जवळ. बाहेरून आल्यावर थोडा वेळ म्हातारी जवळ बसला असं काही बिघडणार नाही. आऊ, पण अगं तू माझ्याशी वाद घालणार आहेस का? अवघ काय झालाय, काय काय प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही माझ्याशी बोलत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हे बघा, तुम्ही दिवसभर कामासाठी बाहेर असता ना, मग आता घरी आल्यानंतर म्हातारीच्या जवळ बसावं, तिच्याशी थोडंसं बोलावं, एवढं सुद्धा वाटत नाही का रे? बघा कशी एकमेकांची तोंड बघतायत. बोलायला सुचत सुद्धा नाहीये तुम्हाला. अगं एक मिनिट. ओके ओके, चल बसलो. बोल, पुढच्या विषयावर बोलूया. आता तेही मीच सांगायचं का? मीच सुचवायचं? सांग ना. बर, सांगते. आपल्या रेवूचं लग्न ठरलंय. वतीचं? वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. हो ना? मग अशी आनंदाची बातमी आपल्या घरी कधी येणार? असं संपू नकोस. म्हणजे? अरे हा घोडा झालाय की आता बोल्यावर चढण्यासारखा. शिवाय स्वप्नीताई आहेच. अगं आत्ता कुठे त्याचं शिक्षण संपलंय आऊ? जरा त्याचा उद्योगधंदा नीट त्याची घडी बसू दे, लगेच आपलं तू. म्हणजे तोपर्यंत आम्ही. काय बोलतेस तू? अरे म्हाताऱ्या माणसाचा काही भरोसा देता येतो का? म्हणून लगेच वरती जाण्याबद्दल बोलायचं का? हे बघ, मला असं वाटतं की आम्ही हयात असेपर्यंत याचे 2चे 4 हात व्हायला हवेत. अगं पण आऊ, मला इतक्यात या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाहीये. मग घरातला मोठा मुलगा आहेस ना तू? अरे तूच नाही म्हणलास तर काय ओमला बाशिंग बांधू? त्याला सांगा, तो लगेच तयार होईल. आता यावेळ
ओम तू आता या वेळेला काही विशेष? हो, हवं तर तसं म्हणा. ये आत. बस बस. मला तुमच्याशी बोलायचंय. अरे मग फोनवर सुद्धा बोलू शकलो असतो की. नाही, फोनवर बोलण्यासारखं नाही म्हणून मी स्वतः इथे आलोय. ते ठीक आहे, पण मी घरी भेटलो नसतो तर? मग मी रोज इथे येत राहिलो असतो. कधी ना कधी तरी भेट झाली असतीच ना. कॉन्फिडन्स म्हणजे मॅटर तेवढंच इम्पॉर्टंट दिसतंय. एनिवे, आधी मला सांग काय घेणार? थंड गरम म्हणजे हॉट कोल्ड असं काय? फॉर्मॅलिटीज मध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण थेट मुद्द्याचं बोलूया. कर्णिकांना माहितीये तू इथे आल्याचं? मी माझ्याबद्दल बोलण्यासाठी इथे आलोय. यात माझ्या घरच्यांचा कुणाचाही काहीही संबंध नाहीये. विषय भरकटण्यापेक्षा मी तुम्हाला थेट मुद्द्याचं सांगतो. मला वृंदाशी लग्न करायचंय. हॅलो, ताबडतोब घरी आहे. मला महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. ताबडतोब. काय म्हणलास तू? कळलं नाही मला. अगं त्याला एवढंच म्हणायचंय की त्याला आता लगेच लग्न करायचं नाहीये. साधं सोपं सांगतोय तो. हे बघ, कुणाला काय म्हणायचंय ना आम्हाला चांगलं कळतंय. आऊ, एवढ्या गंभीरपणे घेण्यासारखं काही नाहीये. आपण नाही का मगाशी मस्करी करत होतो तसाच तो हो ना. सुषमा, तुझ्या आवाजावरून तर मला असं वाटतंय, अगदी 100% वाटतंय की श्रीला काहीतरी वेगळंच बोलायचंय. श्री, बोल बाबा, काय म्हणायचंय तुला? मी काय म्हणतो, अजून आपली स्वप्निता आहे. घरातल्या मुलीचं लग्न आधी नको का व्हायला? आऊ, आजकालची पिढी काय म्हणतात रे? हा, ते मला लपेटू नका, कळलं ना? आऊ अगं, आप्पा दिसले नाहीत. ते असतील त्यांच्या व्यापात. मलाच महिला जमत नाही ना त्यांच्यासारखं असं अलिप्त वागायला. गुरुजी नेहमी मला सांगत असतात, त्यांचे संसार आहे, त्यांना काय करायचं ते करू दे. पण मला मेलीला जमत नाही ना. मला ना नुसत्या चौकशा हव्या असतात. ठीक आहे, तुम्हाला मला सांगायचं नसेल तर नका सांगू. करा तुम्हाला काय करायचं ते. आता उचलते डबडं, नाही तर फेकून तरी दे. अगं बोलल्याशिवाय कसं कळणार समोरच्याला काय हवंय ते? हो, उचल ना. अहो अहो, तू घे फोन. का रे सारखा कॉल करतोयस? कामिनी, तुझी तब्येत ठीक आहे ना? माझी तब्येत ठीक आहे, मला येता आलं नाही इतकंच. अगं पण मग ते कामाचं त्याचं काय? तुम्ही जबाबदारी घ्यायला शिका रे आता. ठेवू मी फोन? अगं ऐक ना सुहास, मी बिझी आहे, नंतर फोन कर. बाय. दादा, तुम्ही बोला ना आऊंशी जरा. ती अशी तडकाफडकी एकदम जर कुठच्या तरी कारणावरनं चिडली तर मी तरी जाऊन काय बोलणार तिच्याशी? पण त्यांचं वय झालंय, आपण नको का समजून घ्यायला? ठीक आहे, मी बोलतो. नाही, दिवसभर ऑफिसमध्ये काम करून यायचं आणि घरी आल्यानंतर हे सगळं.
श्री, ओम कुठे आहे? जरा बघतोस का ओम प्लीज? हाय, तू इथे आणि ह्या वेळेला? काय विशेष? हो, तसं म्हणावं तर. अरे वा, अगदी पाठ केल्यासारखी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. अरे पण प्रश्न कोण विचारतोय याला काही अर्थ आहे की नाही? पप्पा, काय झालंय काय? ओम इथे ह्यावेळी कसा? आणि तुम्ही मला एवढं लवकर का बोलवलं फोन करून? हो हो हो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. आम्ही देणार आहोत. काय हो? हो, पण अतिशय महत्वाचं बोलताना असं दारात उभं राहून बोलू नये. याल का आत प्लीज? या. काय झालंय पप्पा? आता मी सांगितल्याशिवाय बसायचं नाही असं ठरवलंय का? बसा. तर आता तुझा प्रश्न. वृंदा, ओम तुझ्याशी लग्न करायचं म्हणतोय. वृंदा, याचा अर्थ मी काय समजायचा? वृंदा अगं बोल काहीतरी. तुझ्या सांगण्यानं बोलणार आहे का ती? आय मीन तू सांगितलंस म्हणून बोलेल का ती? बाय द वे, तू करतोस काय? अंकल, अहो तुम्हाला तर माहितीच आहे. मला माहितीये रे, म्हणूनच विचारतोय की तू करतोस काय. म्हणजे तुझं कमवण्याचं, पोट भरण्याचं साधन काय? माझ्या मुलीला कसं सांभाळणार आहेस तू? आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं पोरकट उत्तर देऊ नकोस. कारण काय, प्रेमामध्ये 4 दिवस मनाला गुदगुल्या होतात, पण पोटाची खळगी भरण्यासाठी पुढे याच गुदगुल्यांचं रूपांतर चिमट्यात होतं. कळलं का? म्हणून विचारतो, तू करतोस काय? हा वसंतराव, कामात आहात का? नाही नाही, थोडं बोलायचं होतं. अहो मग बोला ना. तुमचा ओम आलाय इथे. ओम तुमच्याकडे आलाय?